मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभरात आंदोलन। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन। नवा पुतळा उभारण्याची मागणी। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी ठाकरे आणि राणे समर्थकांच्या 42 जणांवर गुन्हा दाखल। किल्ला परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवला। भाजपचे गुंड गृह खात्यावर थुंकले, पोलिसांची कॉलर पकडली। फडणवीसांना लाज वाटायला हवी, राऊतांची टीका। तर पोलिसांना सन्मान देऊ शकत नाही तर राजीनामा द्या। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राऊत आक्रमक। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर। शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस। ब्रॉन्झचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला। नाना पटोलेंचे गंभीर आरोप। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती। पुतळा पुन्हा उभा करण्यास कटिबद्ध, भारतीय नौदलाची भूमिका। राणेंविरोधात पुण्यात ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन। राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारेंचा संतप्त सवाल। नारायण राणेंना अटक करण्याची मागणी। उद्या दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही। मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणेंची पोलिसात तक्रार करणार। मात्र राणेंचा बॉस सागर बंगल्यावर न्याय मिळणार का माहीत नाही। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा निशाणा। जरांगेंच्या मराठा आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण। आरक्षणापासून सुरू झालेल्या लढ्याची वाटचाल शेतकरी कर्जमाफीपर्यंत। रस्त्यावर उतरण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा, जरांगेंचं शेतकऱ्यांना आवाहन। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज। मालवण दुर्घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचना। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे सुनावले खडेबोल। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता। एसआयटीकडून दोन्ही पीडित मुलींच्या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल। जनतेचं गुंडांपासून संरक्षण करण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी। मात्र मंत्र्यांकडूनच गुंडांना राजाश्रय। मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेत आहेत। काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरची अटक तुर्तास टळली। दिल्ली उच्च न्यायालयाकडून खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा। वसमतच्या आडगावात चाकूनं भोसकून तलाठ्याची हत्या। फेरफार प्रलंबित राहिल्यानं तरुणाकडून चाकूने हल्ला। निषेधार्थ तलाठ्यांचं आज कामबंद आंदोलन। चंद्रपूर मणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। वरट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली दूध अनुदानाची घोषणा कागदावरच। 5 रुपये अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक। सरकार शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा आरोप। म्हशीच्या दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ। वाहतूक खर्चासह दर प्रति लिटर 89 रुपयांवर। 6 महिन्यांसाठी दर लागू राहणार। पेसा कायद्याच्या माध्यमातून भरती करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन। बिगर आदिवासींच्या याचिकेमुळे भरती प्रक्रियेला स्थगिती। निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रखडली। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाचा पासपोर्ट आणि पोर्शे कार परत करा। अग्रवाल कुटुंबाचा बाल न्याय मंडळाकडे अर्ज। पुण्यातील 1054 सीसीटीव्ही बंद पडले। निकामी झालेल्या सीसीटीव्हीच्या दुरुस्तीचा खर्च कोण करणार याबाबत स्पष्टता नाही। आदिवासी असल्यानेच राज्यात नोकरी नाही। आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। महाराष्ट्रात बदलीसाठी 10 वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती। पूरग्रस्त भागातून 17,800 जणांचं रेस्क्यू।
राजधानी दिल्लीत पावसाचा धुमाकूळ. शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. 19 राज्यात अतिवृष्टीचा इशारा.